प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. ज्यावेळी लोकसंख्येवर नियोजन ठेवण्याची अर्थात संसाराचा पाळणा थांबवण्याची वेळ येते त्यावेळीही याच महिला पुढे असतात. गेल्या वर्षात जिल्ह्यात 13,115 महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे, तर अवघ्या 466 पुरुषांनी या कामाला हातभार लावलाय. घरातल्या महिलांनी चूल सांभाळावी आणि मूल जन्माला घालावीत असंच या पुरुषप्रधान संस्कृतीत पद्धतशीरपणे कोरून ठेवण्यात आलेलं होतं. घरातला हा कारभार बरीच वर्ष हे अशाच पद्धतीने सुरू होता. मुलींना सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाचा मार्ग योग्य रीतीने अवलंबवायला सुरुवात केली आणि या पुरुषप्रधान संस्कृतीत आमूलाग्र बदल होऊ लागला. मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं घरांच्या भिंतीवर अभिमानानं लिहिलं जाऊ लागलं. त्याला कारणही तसंच होतं. शिक्षणाने मुलगी प्रलब्ध आणि सुसंस्कृत झाली. डॉक्टर, इंजिनियर, IT अशा प्रत्येक क्षेत्रात ती भरारी घेऊ लागली. कधी काळी चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेली मुलगी आज पायलट बनून विमानही उडवू लागली आहे. आकाशाला गवसणी घातलीच म्हणा की. एवढंच नाही तर पंतप्रधान, राष्ट्रपती यासारख्या महत्त्वाच्या पदांवरही ती आपला ठसा उमटवत आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं दिसून येतं. हीच महिला ज्यावेळी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची वेळ येते तेव्हाही न डगमगता धाडसानं पुढे येते हेही लपून राहत नाही. जिल्ह्यात कुटुंब नियोजनासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी कार्यक्रम हाती घेतला जातो. गेल्या 3 वर्षाची आकडेवारी पाहिली तर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शस्त्रक्रिया जास्त झाल्याचं दिसून येत आहे. 2023 मध्ये 16,890 महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे, तर पुरुष शस्त्रक्रियेचे प्रमाण हजाराच्या आत म्हणजे 728 इतकं होतं. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षात म्हणजे 2024 मध्येही हीच परिस्थिती फारशी बदलू शकली नाही. 15,958 महिलांनी शस्त्रक्रिया केल्या होत्या, तर 657 पुरुषांनी यात हातभार लावला. 2025 मध्ये सुद्धा ही परिस्थिती काही बदलू शकली नाही. महिलांच्या 13,115 तर पुरुषांच्या अवघ्या 466 शस्त्रक्रिया झाल्या. जिल्ह्यात महिला आणि पुरुषांची संख्या हजारो लाखाच्या पटीने असली तरी कुटुंब नियोजनासारख्या कामात पुढे येणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या तशी फारच कमी असल्याचं दिसून येतं. त्यातही पुरुष हा हातचा राखूनच राहत असतात असं म्हणायला हरकत नाही. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुढील वैवाहिक जीवनावर परिणाम होतो असं पुरुषांनी मनोमन ठरवून घेतलंय. प्रत्यक्षात मात्र तसं होत नसल्याचं आरोग्य विभाग दरवेळी घसा फोडून सांगत असलं तरी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याचंही ही आकडेवारी सांगते. त्यामुळे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्याचं धाडस दाखवलं जात नाही. बरं, पुरुष म्हणतात तसं घटकाभर खरं मांडलं तर महिलांच्या मानसिकतेचं काय, त्यांचा विचार करणार कोण, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. असो, धोका असेल तर पत्करायला महिलांना पुढं घालावं आणि ते कितपत योग्य आहे अशी जाणकारांची शंका आहे. काहीही असलं तरी सर्वच महिला पुढं असतात हे सुद्धा ही आकडेवारी अधोरेखित करत आहे.